सगळ्यांना चॅलेंज करत असतो की माझी गाडी कोणीच पकडू शकत नाही. मी 120च्या स्पीडवर चालतो आणि कोणी जर रस्त्यात आडवा आलं तर मी त्याला ठोकण्याची हिंमत ठेवतो. आनंदखेडे परिसरात गोरक्षकांच्या मदतीने 6 गोवंशांना जीवनदान. धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन धुळे विभागाच्या गोरक्षकांनी गुरुवारी 28 डिसेंबर रोजी पहाटे दहिवेल गावापासून आनंदखेडे गावापर्यंत वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करीत 6 गोवंशांचे प्राण वाचवले. ही गाडी पकडण्यात यश आलेलं आहे. ही मालेगावच्या एका सराईत गोतस्करची गाडी आहे. मालेगावचा सराईत गोतस्कर जो पोलिसांपासून गोरक्षकांपासून सगळ्यांना चॅलेंज करत असतो की माझी गाडी कोणीच पकडू शकत नाही. मी 120च्या स्पीडवर चालतो आणि कोणी जर रस्त्यात आडवा आलं तर मी त्याला ठोकण्याची हिंमत ठेवतो. अशा प्रकारचा विचार करणारा जो सराईत गोतस्कर आहे त्याचं हे वाहन आहे. मी तुम्हाला गाडीचा नंबर सांगतो, MH18 AA 4067. आणि आपण पाहू शकता, बघा कशा पद्धतीने गाडी पॅक केली गेलेली. म्हणजे बघा, कोणी म्हणाल का या गाडीमध्ये काही आहे. आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षक जन आंदोलन धुळे विभागाचे गोरक्षकांनी कत्तलीच्या इराद्याने एका पिकअप वाहनातून मालेगाव येथे चोरीचे गोवंश नेले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास संशयित वाहन दहिवेल शिवाराकडे येताना दिसले. चालकास थांबवण्याचा इशारा केला असता त्याने भरधाव वेगाने वाहन पळवण्यास सुरुवात केली. परिणामी गोरक्षकांनी देखील त्याचा पाठलाग सुरू ठेवला. दरम्यान दहिवेल ते आनंदखेडे गावादरम्यान पिकअप वाहनाचे मागील दोन्ही टायर पंक्चर झाल्यावर देखील वाहन पळविणे सुरूच होते. अखेर त्यास आनंदखेड शिवारातील पुलावर अडवण्यात गोरक्षकांना यश आले. या ठिकाणी वाहनाची तपासणी केली असता वाहनात 6 गोवंश अत्यंत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. चालकाने कुठलीही अधिकृत परवाना नव्हता. परिणामी नेर पोलिसांनी सदरची माहिती गोरक्षकांना दिली. पोलीस कॉन्स्टेबल श्री गहिवड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिकअप वाहनासह चालकास ताब्यात घेत गोवंशांची देऊर गोशाळेकडे रवानगी केली. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे.